औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी शनिवारी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले। गंगापूर मतदारसंघात एकूण 135 मतदार असून सर्वांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला। गंगापूर केंद्रावर एकूण 135 मतांपैकी 135 मतदारांनी मतदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे 100% मतदान झाले। मतदानादरम्यान शेवटी माजी आमदार कैलास पाटील यांची पत्नी आणि उमेदवार माजी नगरसेविका सुवर्णा संजय जाधव यांनी मतदान केले। मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक सलीम चौस व त्यांचे टीम यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। गंगापूर मतदान केंद्रावर उमेदवारांकडून नगराध्यक्ष संजय जाधव, साखर कारखान्याचे चेअरमन कृष्ण पाटील डोणगावकर, यावेळी माजी आमदार अण्णासाहेब माने, दिलीप बनकर, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, नगरसेवक संतोष अंबिलवादे, सय्यद अख्तर सोपान देशमुख, योगेश पाटील, माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, शिंदे गटाचे तालुका प्रमुख दिलीप निरफळ, भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी नगरसेवक भाग्येश गंगवाल, दीपक बर्डे, अविनाश पाटील, अजित सिंग राजपूत, विविध उमेदवारांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून निकालाबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे। आज तुम्ही मतदान केलेलं आहे, काय म्हणणं आहे आज? आता पॅनल आहे अप्रूव्ह, सगळ्यांना यश येवो एवढी प्रार्थना करते। आपल्या विरोधात आपल्या कुटुंबातले व्यक्ती उभं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता लोकशाही आहे, सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आहे। या ठिकाणी आज तुम्ही मतदान केलेलं आहे, शेवटचं मतदान तुमचं झालेलं आहे आणि आपण उमेदवार पण आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपल्या विरोधात कोण उभं आहे? मतदानबद्दल काय म्हणणं आहे? आज शेवटचं मतदान तुम्ही आता केलेलं आहे, काय वाटतं? मतदानाला प्रतिसाद छान मिळालेला आहे आणि नक्कीच योग्य उमेदवार निवडून येतील, जेणेकरून ज्या संस्थेसाठी आपण उभा आहोत त्या संस्थेचा फायद्यासाठीच किंवा ती संस्था चांगल्या पद्धतीने किंवा विकास व्हावा, त्या संस्थेमध्ये चांगली नावरूपाला यावी असेच उमेदवार निवडून देतील ही मला सर्व मतदारांकडनं अपेक्षा आहे आणि नक्कीच कायापालट होईल सहकार बँकेचा।